श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन तर्फे गेल्या 19 वर्षांपासून ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं जातं आणि यावर्षी या कॅम्पचं 20वे वर्ष आहे। वंद्र्यात या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं असून दरवर्षी या रक्तदान कॅम्पमध्ये रक्तदान करणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे। वीस वर्षापासून हा कॅम्प ऑर्गनाइज केला गेला आहे। 1999 पासून सातत्याने ह्या लेवलला हा कॅम्प ऑर्गनाइज होतो। व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर आज आपण एवढे डोनर्स बघतायत आणि ते डॉक्टर अनिरुद्ध जोशी म्हणजे आमचे सद्गुरू त्यांचे अनुयायी आहेत आणि व्यवस्थापनासाठी आपण 2 महिन्यापासून ह्याची सुरुवात करतो। आमची संस्था हा उपक्रम गेले जवळजवळ 20 वर्षाहून जास्ती वर्ष करते आणि गेले 3 वर्ष आम्ही हा उपक्रम करताना एकाच वेळेला सर्व ठिकाणी कसं होईल हे करण्याचा प्रयत्न करतो। आज मुंबई सोडून पुणे, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, गोवा एवढ्या सगळ्या ठिकाणी एकाच वेळेला कॅम्प चाललाय आणि सगळ्या ठिकाणी मिळून आम्ही एक्सपेक्ट करतोय की 10,000च्या वर युनिट्स गोळा होतील। आज इकडे आपल्याकडे अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि आपल्या संस्था यांच्यामार्फत ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी इकडे मेडिकल टीमचं कोऑर्डिनेशन करतो आहे या कॅम्पसाठी। तर बेसिकली ह्या कॅम्पसाठी आम्ही जवळजवळ 5 ते 6 महिने आधीपासून पूर्वतयारी करत असतो। आमच्याकडे मुंबईमध्ये विविध उपासना केंद्र आहेत प्रत्येक स्टेशनवर। तर ह्या सेंटर्समधनं आपण डोनर्ससाठी कॉल करतो। यासाठी आपण डोनर्सची आधी पूर्वतयारी पण करून घेतो जेणेकरून की डोनर्स इकडे प्रॉपरली ॲक्सेप्ट झाले पाहिजेत। कारण मेन कारण असं असतं डोनर्स रिजेक्ट होण्याचं की हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं। तर त्यामुळे आपण डोनर्सना आधीपासूनच माहिती देतो की त्यांनी आहारामध्ये काय घेतलं पाहिजे, त्यांच्या डाएटमध्ये काय असलं पाहिजे जेणेकरून त्यांचं हिमोग्लोबिन वाढेल आणि त्याप्रमाणे मग आपले डोनर्स आपल्याला आपण रेडी करतो आणि मग ते डोनर्स आपल्याला कॅम्प साईटला येतात आजच्या दिवशी।